स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनल 4G स्कूलमध्ये. आपण आज अभ्यासणार आहोत इयत्ता 4थीचा मराठी विषय. यामध्ये आज जे आपण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, आ, ओ, औ, अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा. आता आणि ती दाखवा व नावे सांगा. आपल्याला ही अभ्यासायची आहे. म्हणजे हे जे अक्षर आहेत यांना स्वर असे म्हणतात. किती आहेत ते? 1, 2, 3, 4, 5. आता हे 5 स्वर आहेत. यांना आपल्याला जे शब्द या अक्षरांच्या सुरुवातीपासून सुरू होतात, चालू होतात, त्यांचे नावे या चित्रामध्ये दिलेली आहेत. इथेही चित्र आहेत, है ना? तर आपल्याला ती शोधायची आहे. कोणत्या चित्राला काय नाव दिलेले आहे आणि ते आपल्याला सांगायचं आहे. चला मग पाहू चित्रांची नावे. आता या ठिकाणी तुम्हाला चला मग पाहू आपण आता कोणते कोणते नावं तयार होतात चित्रापासून. आता हे पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय. काय आहे पहिलं चित्र याच्यामध्ये? जी तुम्ही घालतात कॅप. कैप म्हणजे टोपी. इसको मराठी में टोपी कहा जाता है. क्या कहा जाता है? टोपी. तो किस तरह लिखा जाएगा इसको? ये ऐसा लिख के टोपी, इस तरह से इसको लिखा जाता है. इसके बाद देखेंगे दूसरा चित्र है ये. अभी इसमें अ आया है क्या कहीं? नहीं. यहाँ पे अ जो अपने को दिख रहे 5 अक्षर, इनमें अ कहीं दिखाई नहीं दे रहा है आपको, तो इसलिए ये इस अक्षर का चित्र अपने पास नहीं मिल रहा है ये अक्षर. तो आगे देखते हैं. अड़कित्ता इसे कहा जाता है. अड़कित्ता ये आपको काहे के लिए काम आता है? आप पान खाते हैं, सुपारी खाते हैं, आपके घर में जो बुजुर्ग होंगे, बड़े होंगे, वो उनके लिए खजूर फोड़ने के लिए जो आप यूज करते हैं उसको अडकित्ता कहा जाता है ना? तो याला अडकित्ता म्हणतात मराठीमध्ये. हे पाहू कशा प्रकारे लिहितात. अ, ड, क, याला वेलांटी, की आणि त्याला काना ता. अडकित्ता हा झाला. अडकित्ता हा शब्द. आणि याच्यापासून तयार होणारे नाव इथं आहे. म्हणजे आपल्याला एक शब्द एक भेटला. पहिला शब्द अ पासून तयार होणारा अडकित्ता. आता दुसरा पाहू. या ठिकाणी आपल्याला दिसतंय ना हे गोल गोल पांढरे. सगळ्यात आवडते तुम्हाला. काय म्हणतात त्याला? अंडी. काय म्हणतात? अंडी. याला अनुस्वार आणि ड ला एक वेलांटी डी. अंडी. आता याला या ठिकाणी जो शब्द तयार झालेला पासून म्हणजे पासून सुरू झाला, म्हणजे हा शब्द तुम्हाला या अक्षरापासून सुरू होत आहे, म्हणून त्याला आपल्याला दुसरा पण एक शब्द भेटला अंडी. म्हणजे आपल्याकडे 2 शब्द झालेत. आता पुढचं पाहू. फणस. याला काय म्हणतात? फणस. तुम्ही खातात ना, काटेदार असतं हे बाहेरून आणि आतमध्ये फार सुंदर आपल्याला खायला गोड गोड भेटतं याच्यामध्ये. याला म्हणतात फ न स, फणस. आता याच्यामध्ये पण हे 5 अक्षरापैकी एक पण अक्षर इथं दिसत नाही, म्हणजे हा पण शब्द आपल्या कामाचा नाही. म्हणजे या अक्षरापासून या स्वरापासून हा तयार होणारा शब्द नाही आहे. आता पुढचं पाहू. ही सगळ्यात आवडती गोड गोड आहे आपल्याला. काय म्हणतात याला? आईस्क्रीम. काय म्हणतात? आईस्क्रीम. शब्द लिहून पाहू. आ, ई, स, क्रीम. हा तयार झाला आईस्क्रीम. म्हणजे हा जो शब्द आहे आ पासून बनतो, म्हणून याला आपल्याला दुसरा पण शब्द भेटला इथं अक्षरापासून बनणारा. आता आपण पुढे पाहू. या ठिकाणी एक मुलगी उभा आहे. त्याच्या
खांद्यावर एक ओढणी आहे. काय आहे? ओढणी. ओढणी. आता या ठिकाणी ओ पासून तयार होणारा शब्द म्हणजे ओढणी. पुढे पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहतात की नेहमी नेहमी आपण जाऊन आरशात पाहतो, आपला चेहरा पाहतो, म्हणजे आपासून हा शब्द तयार होतो. कसा पाहू आता याच्यामध्ये? आ र सा. इथं पण एक शब्द आपल्याला भेटला. आता या ठिकाणी आंबा है ना, गोड गोड भेटतो ना आपल्याला. उन्हाळ्यामध्ये फार छान आवडतं आपल्याला, पिवळा पिवळा आंबा. हा पण आपल्याला पासून सुरू होणारा आहे म्हणजे आंबा. ही पाहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आवडणारी. याला काय म्हणतात? तुम्ही बोटामध्ये घालतात मुलं मुली, सुंदर सुंदर दिसणारी अंगठी. काय म्हणतात त्याला? अंगठी. अशा प्रकारे लिहितात. आता हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जत्रेत जातात ना, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. याला म्हणतात फुगा. काय म्हणतात? फुगा. बरोबर. आता हे काय आहे? तुम्ही नेहमी याच्यामध्ये पुस्तकं घेऊन येतात शाळेत. याला म्हणतात दप्तर. मराठीत म्हणतात याला दफ्तर। मराठी में कहा जाता है इसको दफ्तर, है ना। आपको पसंद है ना बैग, जो इंग्लिश में कहा जाता है उसको। हाँ, अभी आगे देखेंगे। ये है ओठ, आप जिससे बात करते हो, जो आपको खाने में मदद करता है, आपका मुंह बंद करने में, और बंद मुंह अच्छा लगता है बच्चों का और माँ बाप को, है ना। आप बहुत बड़बड़ करते हो, परेशान करते हो, क्या बोलते हैं आपके अम्मी अब्बा? आपका मुंह बंद करो, या आपके होठ चुपचाप होठ पे उंगली रखो और गच्चू बटायचं कळते ना, ओठावर बोट ठेवा आणि शांत बसा। या ठिकाणी नवीन शब्द भेटला आपल्याला ओठ, है ना। हे सगळ्यात आवडतं अंजीर। काय म्हणतात याला? अंजीर। बरोबर। चला, हे काय आहे? हे शेतामध्ये यूज होतं, वापरलं जातं शेतामध्ये। ये खेत में यूज होता है, पेरनी करने के पहले जो करते हैं, खेत अच्छा मशागत करने के लिए इसको बोलते नांगर। अब इसके बाद देखेंगे पुस्तक। ये टेबल है ना, अब बैठ के पढ़ाई करते हो ना टेबल पे। बरोबर। टेबल। हे कुलूप। हे अनानस। अनानस अशा प्रकारे लिहितात। त्याच्यानंतर आहे केळी। एक काऊन जास्त आहे म्हणून केळी। आता आपण सगळे शब्द लिहून घेतलेले आहेत। पाहू आता अ पासून हे जे 4 अक्षर आपल्याला दिसत आहेत, यापासून तयार होणारे शब्द पाहू। अ, आ, ओ, औ, आहा। आता यापासून सुरू होणार पहा, पहिला शब्द इथं भेटतो आपल्याला अडकित्ता, है ना, अडकित्ता। त्याच्यानंतर टोपी नाही आहे, इथं भेटतो अंडी। हे दुसरा भेटला आपल्याला। हे ओढणी, ओ पासून तयार होणारा 3। त्याच्यानंतर हे पण नाही, फुगा पण नाही आहे, हे अननस 4। त्याच्यानंतर टेबल पण नाही आहे, हे 5। हे 6 अंगठी, आरसा 7, आंबा 8, है ना, आईस्क्रीम 9। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 7
8 9 शब्द भेटलेले आहे आणि एक अंजित 10. अशा प्रकारे तुम्ही एक यादी बनवा आणि आपल्या शिक्षकांना पाठवा लिहून. हा प्रकारे तुमचा गंमत कोडे हा पाठ पूर्ण होतो.